ठीक आहे, सुरू करूयात आपण. हळूहळू विद्यार्थी जॉईन होतील तसं मी त्यांना ऍडमिट करून घेईन. आज आपण लगेच अभ्यासाला सुरू करणार आहोत. 11व्या धड्यापासून आपण अभ्यासाला सुरू करतोय दुसऱ्या सत्रामध्ये. आता या सत्रामध्ये आपल्याला जो 11वा धडा आहे तो म्हणजे सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम असा आहे. ठीक आहे, आणि त्यातल्या काही गोष्टी ज्या आहेत आपण पूर्वी पण शिकलो आहोत. 6वीला पण आपण सेलच्या संदर्भात थोडी माहिती घेतलेली आहे. या 7वीला आपण थोडासा त्याचा डिटेल अभ्यास करणार आहोत. पुन्हा 8वीला देखील तुम्हाला यावर विशेष अभ्यास आहे. त्यामुळे तुम्ही हा भाग जो आहे तो लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला मी स्वाध्याय देणार आहे या घटकावर आधारित. तो स्वाध्याय देखील तुम्हाला व्यवस्थित सोडवायचा आहे. पुस्तकातल्याच घटकावर आधारित तुम्हाला या ठिकाणी प्रश्न असणार आहेत आणि त्यांची उत्तर तुम्हाला सोडवायची आहेत. ठीक आहे, आपण सुरुवात करूयात. मी व्हिडिओ स्टार्ट करतो आहे, तो व्यवस्थित पहा. मी वेळच्या वेळी व्हिडिओ पॉज करून तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन पण देणार आहे. ठीक आहे, पहा. Cell structure and microorganisms. Introduction. See this elephant? With what a pride and grace he is walking. But have you ever wondered what might be the smallest component of such a human? Already learnt in our previous grade that all living organisms are made up of small units called cells. हे आपण गेल्या वर्षी शिकलो आहोत की सर्व जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे सर्व सजीव आहेत, मग त्यामध्ये प्लांट्स आहेत, त्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे की जे काही प्राणी आहेत किंवा मनुष्य आहेत हे सर्वच्या सर्व अशा स्मॉल युनिट्सने बनलेले आहेत. त्यांच्या शरीरामध्ये असे स्मॉल युनिट्स आहेत. ठीक आहे, आणि या स्मॉल युनिटला आपण नाव दिलं होतं सेल. सेल हे का नाव दिलेलं आहे हे पण आपण समजून घेतलेलं आहे. या धड्यात आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. ठीक आहे, म्हणजे अगदी महान अशा विशाल प्राण्यांपासून ते सूक्ष्म अशा कीटकांपर्यंत, किड्यांपर्यंत देखील जे काही प्राणी आहेत किंवा खूप मोठ्या वड, पिंपळ सारख्या वृक्षांपासून ते अगदी छोट्या छोट्या जे काही शेवाळ सारख्या जे काही वनस्पती आहेत, या सर्व सजीवांची जी काही शरीर आहेत, बॉडीज आहेत, ते सर्वच्या सर्व हे अशा छोट्या 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 लाखो करोडो अब्जो सेल्स पासूनच बनलेली आहेत. हे आपण गेल्या वर्षी शिकलो आहोत. The number of these smallest units is not the same in the bodies of all organisms. Number of the cells in our body is not the same. म्हणजे काय की हे जे प्राणी तुम्हाला दिसत आहेत त्या प्राण्यांच्या शरीरे जी काही सेल्सची बनलेली आहेत त्या सेलची जी काही संख्या आहे त्यांच्या शरीरामध्ये ती हत्तीमध्ये जास्त असतील तर उंदरामध्ये कमी असतील. असं एखादा प्राणी आकाराने किती मोठा त्यानुसार त्याच्या शरीरामध्ये असणाऱ्या सेलची संख्या ही जास्त असणार आहे. ठीक आहे, त्याची रचना त्यांना त्या पद्धतीने जास्त करावी लागणार आहे. येते लक्षात? म्हणजे संख्या ही कशावर अवलंबून आहे तर त्यांच्या शरीराच्या आकारावर अवलंबून आहे. Looking at the size of this elephant, we can obviously say that this elephant is made up of more number of cells than that of this mouse. It would be interesting to learn more about this small unit called cell, isn't it? Come, so let us proceed to learn more about it. Cell. We have already learned that cellular organization is the primary characteristic of all living organisms. सेल्युलर ऑर्गनायझेशन हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे का? पूर्वी 6वीला तुम्हाला डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटिव्ह सिस्टीम हे तुम्ही शिकलेला आहात. 6वीला झालेला आहे तो भाग. ठीक आहे, मग या ज्या सिस्टीम्स आहेत आपल्या शरीरामध्ये काम करतायत त्या दोनच आहेत का? तर नाही, अशा जवळपास 13-14 वेगळ्या सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये काम करतायत म्हणून आपलं शरीर व्यवस्थित चालतंय. पण या सिस्टीम्स कोणापासून बनलेल्या आहेत हे आपल्याला माहित आहे का? तर ह्या सर्व अशा सेल्स पासूनच बनलेल्या आहेत. ठीक आहे, आणि ही आपल्या शरीरातली प्राथमिक दृश्य स्वरूपात दिसणारी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, तर प्रत्यक्षात सेल जरी नाही दिसलं तरी सेल्स पासून जे काही टिश्यूज बनतात ते आपल्याला दिसू शकतात. आपली त्वचा टिश्यूजने बनलेली आहे, जीभ टिश्यूने बनलेली आहे. ठीक आहे, ती दृश्य स्वरूपात आहे. म्हणजे प्रायमरी ऑर्गनायझेशन जे आहे आपल्या शरीर किंवा सेल्युलर जे ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशन मुळेच आपलं शरीर बनलेलं आहे, लक्षात ठेवा. हे सगळ्यात महत्वाचा घटक तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, तर हे आपण शिकलो आहोत ऍक्च्युअली गेल्या वर्षी की सेल्युलर ऑर्गनायझेशन आपल्या शरीरामध्ये आहे. आणि हेच आपलं आपण माणूस किंवा वनस्पती किंवा
प्राणी असण्याचं एक लक्षण आहे की आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीचं एक ऑर्गनायझेशन आहे. इतर ठिकाणी तुम्हाला ऑर्गनायझेशन नाही सापडणार, निर्जीवामध्ये नाही सापडणार, सजीवामध्ये ते सापडतं. ठीक आहे, त्यामुळे सेल्युलर ऑर्गनायझेशन इज प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सजीवांचं एक लक्षण आहे की आपल्या शरीरामध्ये सेल स्ट्रक्चर आहे. हे लक्षात ठेवा. हा खूप बेसिक, म्हणजे अगदी ह्याच्या खाली अजून काही नाहीये. किंवा कमीत कमी तुम्हाला हे एवढं माहित असणं गरजेचंच आहे. तर बेसिक आपलं जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे कुठल्याही सजीवाचं, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टरिस्टिक काय, तर सेल्युलर स्ट्रक्चर. निर्जीवामध्ये नसतं, नॉन लिव्हिंग थिंग मध्ये नसतं. कळलं तुम्हाला हे? मग ते कुठल्याही लिव्हिंग थिंग असेल त्याच्यामध्ये सेल आहे म्हणजे सेल्युलर स्ट्रक्चर आहे. सेल्युलर स्ट्रक्चर आहे म्हणजे सेल आहे, येते लक्षात. आणि तो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे म्हणजे त्याच्यामध्ये 100% सेल्युलर स्ट्रक्चर असणारच. किमान सेल तरी असणारच, किमान एक तरी सेल त्याच्यामध्ये असणारच. हे बेसिक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता त्याच्या पुढचा भाग घेऊया. And that the cell is the fundamental structural and functional unit of living organism. आता या भागातील हा दुसरा महत्वाचा बेसिक कन्सेप्ट आहे बरं का. हे जर तुम्हाला समजलं, म्हणजे पहिलं जर समजलं की सेल काय आहे, तर ते आपलं प्रायमरी काय आहे, ते आपलं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे आपलं सेल. म्हणजे आपण आहोत कोणामुळे आहोत, सेलमुळे आहोत, आपल्यामुळे सेल नाहीत. हे लक्षात ठेवा की आपण आहोत ते कोणामुळे, सेलमुळे. आपल्यामध्ये सेलचं स्ट्रक्चर आहे म्हणून आपण आहोत. लक्षात, प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक. आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे, सेल इज अ फंडामेंटल, म्हणजे मूलभूत. हा देखील बेसिकच कन्सेप्ट आहे. मूलभूत काय आहे, स्ट्रक्चरल, रचनात्मक. म्हणजे सेल्स मुळे आपलं शरीर हे या पद्धतीने डिझाईन झालेलं आहे. ठीक आहे, म्हणजे हे डोकं आहे, डोक्यावर केस आहेत, त्यानंतर डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, तोंडात दात आहेत, जीभ आहे, कान आहेत. ही जी रचना बनलेली आहे शरीराची, हे जी काही स्ट्रक्चर आहे, हे कोणामुळे आहे, तर हे सेल्स मुळे आहे. लक्षात ठेवा. सेल्स काय करतात, तर आपल्याला या पद्धतीचं स्ट्रक्चर देतात. ओके ओके, लक्षात आलं तुमच्या? हा, त्यामुळं सेलला काय म्हटलेलं आहे, इट इज अ फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. आता फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन म्हणजे कार्यक्रम. ओके ना, आपल्या घरी एखादा फंक्शन असतो म्हणजे कार्यक्रम असतं. मग फंक्शनल युनिट म्हणजे प्रत्यक्षात कार्यरत. फंक्शन म्हणजे कार्यक्रम, मग फंक्शनल म्हणजे कार्यरत, काम करणारा, त्या ठिकाणी काम चालू असणारा. कोण करतं काम, फंक्शनल युनिट तर सेलच आहे. मी बोलतोय, आणि मी बोलतोय म्हणजे काय, तर माझ्या शरीरामध्ये जो घसा नावाचा जो काही अवयव आहे त्याच्यामध्ये असणारे जे काही सेल्स आहेत ते वर्कआउट करतायत म्हणून मी बोलतोय. मी बघतोय म्हणजे काय करतोय, तर डोळा नावाचा जो काही अवयव आहे त्याच्यामध्ये असणारे जे सेल्स आहेत ते वर्कआउट करतायत म्हणून मी बघतोय. म्हणजे ऍक्च्युअली वेगवेगळ्या अवयवांकडनं वेगवेगळं काम करून घेतलं जातं आणि म्हणून आपण काम करतो असं दिसतं. मग प्रत्यक्षात काम कोण करतं, तर हे सर्व इंद्रिय करत असतात. मग इंद्रियामध्ये प्रत्यक्षात कोण काम करतं, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही टिश्यूज आहेत, त्या टिश्यूज मध्ये असणारे जे काही सेल्स आहेत, हे सेल्स काम करत असतात. आता तुम्हाला एक उदाहरण देतो. आपण पुस्तक वाचतोय. आता पुस्तक म्हटल्यानंतर आपण काय घेतो हातामध्ये, तर काही पानांनी जोडलेलं एक छोटस एक रचनात्मक, ठीक आहे, एक स्ट्रक्चर घेतो हातामध्ये, एक वस्तू घेतो. मग त्यात काय आहे, तर अनेक पान आहेत. मग ती पानं आपण पलटतो. मग 11वा धडा आला. मग 11वा धडा आला म्हटल्यानंतर आपण काय करतो, तिथं वाचताना काय वाचतो, डायट सेल म्हणतो. पण सेल म्हणताना तिथं काय असतं, तो शब्द येण्यापूर्वी तिथे एक पूर्ण वाक्य असतं. त्या वाक्यातला एक शब्द असतो, त्या शब्दामध्ये देखील अक्षर असतात. मग प्रत्यक्षात वाचतो म्हणजे काय वाचतो, पण ते अक्षर वाचत असतो. म्हणजे हे फंक्शन या पद्धतीने काम करत असतं. हे सेल पण या पद्धतीनं काम करत असतं. लक्षात ठेवा. म्हणून सेलला काय म्हटलेलं आहे, तर एक स्ट्रक्चरल, म्हणजे ज्यामुळे शरीराची रचना बनली तो एक युनिट आहे. आणि फंक्शनल आहे म्हणजे काय, तोच काम करतो ऍक्च्युअली. असे अनेक वेगळे सेल्स काम करतात म्हणून तो फंक्शनल युनिट आहे. कोणाचं, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे महत्वाचं, त्याच्यामध्ये सेल आहे. म्हणजे हे बेसिक कन्सेप्ट लक्षात ठेवा की जेवढे काही सेल्स आहेत त्या सर्व सेल्स मुळेच आपल्याला स्ट्रक्चर मिळालेलं आहे आणि ते सर्व सेल काम करतात म्हणून ते फंक्शनल आहेत. म्हणून सेल काय आहे, सेल इज अ फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या धड्यामध्ये आपल्याला तेच समजून घ्यायचे की कशा पद्धतीनं हे सेल्स वर्कआउट करतात. ठीक आहे, पाहूयात. But have you ever given a thought on exactly how the cells organize and make up an entire organism? बघा, हा प्रश्न तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे की
हाऊ द सेल्स ऑर्गनाइज, म्हणजे सेल्स स्वतःला कशा पद्धतीने रचना, त्यांची स्वतःची रचना करून घेतात, ऑर्गनाइज करतात, म्हणजे एक प्रकारे स्वतःला एकमेकांना कोऑपरेट करून कशा पद्धतीने एक वस्तू किंवा एखादी इंद्रिय आपल्या शरीरामध्ये निर्माण करतात, आणि मेकअप अँड एंटायर ऑर्गॅनिझम, आणि अशा पद्धतीने संपूर्ण शरीर कसं काय बनतं. ठीक आहे, पाहूया. Come, let us understand this with the help of an example. Open this textbook and minutely observe its structural organization. याची रचना बघा. हे स्ट्रक्चर जे बनलेलं आहे या पुस्तकाचं, वर हेडिंग आहे, महत्वाचे पॉइंट्स आहेत, लेट्स रिकॉल, कॅन यू टेल, हो की नाही. इथे एक छोटासा तक्ता आहे, त्याच्यावर एक आकृती आहे, म्हणजे ही एक स्ट्रक्चरल काय झालेलं आहे, यांचं युनिट झालेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर कोणामुळे बनलेलं आहे, तर अनेक शब्दामुळे बनलेलं आहे, हो की नाही. हा संपूर्ण पॅराग्राफ या स्ट्रक्चरचा पार्ट आहे. या पॅराग्राफ मध्ये अनेक सेंटेन्सेस आहेत, हो की नाही. हा, आणि हे सेंटेन्स कशापासून बनलेले, तर वर्ड पासून बनलेले, ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स, हो की नाही. आणि हे सर्व शब्द कोणापासून बनलेले आहेत, स्पेलिंग पासून बनलेले आहेत, हो की नाही, लेटर्स पासून बनलेले आहेत. ए, त्याच्यामध्ये GREAT, ग्रेट, असे छोटे छोटे स्पेलिंग्स आहेत. एक स्पेलिंग गोळा करून त्यांनी वर्ड बनवला, असे अनेक वर्ड गोळा करून त्यांनी सेंटेन्स बनवला, असे अनेक सेंटेन्स गोळा करून त्यांनी एक पॅराग्राफ बनवला, असे अनेक पॅराग्राफ गोळा करून त्यांनी काय बनवलं, एक पेज बनवला, आणि असे अनेक पेज मिळून त्यांनी काय केलं, एक बुक बनवलेलं आहे. मग बुक काय आहे, बुक इज अ बॉडी. येतं लक्षात. आता हे नॉन लिव्हिंग थिंग आहे, पण त्याच्यामध्ये त्यांनी एक्झाम्पल घेतली, कशा पद्धतीने सेल पण अशा पद्धतीने काय केले, त्यांनी ऑर्गनाइज केलेले. एक सेल आणि एक सेल मिळून त्यांनी टिश्यू बनवला. हे तुम्हाला त्या ठिकाणी समजून येईल. पहा. Many letters together make a word. Many words make a sentence. Many sentences make a paragraph. Many paragraphs make a chapter. Many such chapters make this entire textbook. Thus, from this, we can say that the smallest unit of this textbook is a letter. Unlike the textbook, टेक्स्टबुक मध्ये सर्वात स्मॉलेस्ट पार्ट कोणता आहे, तर लेटर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हा, तसंच आपल्या शरीरामध्ये स्मॉलेस्ट पार्ट कोण आहे, तर सेल आहे. ठीक आहे. पहा. there are organizational levels in living organisms too. These are cells, tissues, organs, organ systems, and finally the entire organism. कळलं तुम्हाला हे? म्हणजे अशा पद्धतीनं स्ट्रक्चर कसं बनलेलं आहे या सेल पासून हे या ठिकाणी सांगितलं. अजून फंडामेंटल त्याचं जे काही फंक्शनल युनिट आहे तिकडे आपण गेलो नाही, फक्त आपण त्याचं काय बघतोय, स्ट्रक्चरल युनिट कसं बनलेलं आहे हे आपण बघतो आहोत. Cells form the basis of the structure and function of all living organisms. It is only with the help of cells that living organisms carry out all their different life processes. तुम्हाला म्हणाल होतं की आपण गेल्या वर्षी 6वीला डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम समजून घेतलेली आहे, पण तेवढ्याच इतक्या नाही, त्याच्या व्यतिरिक्त इतर कितीतरी आपल्या शरीरामध्ये सिस्टीम्स आहेत, आणि ते सर्वच्या सर्व सिस्टीम्स या सेल्स पासूनच बनलेल्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि या सेल्स मुळेच आपलं शरीर चालतं, लाईफ चालते, लक्षात ठेवा. ठीक आहे. यातलं एखादं जरी युनिट बंद पडलं तरी देखील संपूर्ण शरीरावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होत असतो. त्यामुळं त्या सर्व सिस्टीम चालणं म्हणजे सेल्स वर्कआउट करणं अत्यंत महत्वाचं आहे, आणि याच्यातून लाईफ चालते, म्हणजे लाईफ प्रोसेसेस त्या ठिकाणी होत असणार आहेत शरीरामध्ये वेगळ्या. म्हणजे आपण खाल्लेलं पचन होत असणार आहे, आपण श्वास घेतल्यानंतर त्याचं रक्तात मिसळण होत असेल, रक्त शरीरभर पसरत असेल, हो की नाही. रक्त शरीरभर पसरत असताना त्या ठिकाणी शरीरातील अशुद्धी रक्तात मिसळत असेल, आणि मग ते अशुद्धी परत वेगळ्या ठिकाणाहून फिल्टर होत असेल, किडनी सारख्या पार्टमध्ये. म्हणजे असे अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्या शरीरामध्ये सतत काय होत आहेत, काम करत आहेत. म्हणजे ते प्रोसेस होत आहेत त्या गोष्टीवर, लक्षात ठेवा. त्या गोष्टीवर काय होत, या ठिकाणी प्रोसेसिंग व्हायला लागलेलं आहे, आणि ही लाईफ प्रोसेस आहे. आपलं जीवन चालू ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत, हे लक्षात तुमच्या. आणि हे सगळं कोण करायला लागलं आपल्या शरीरामध्ये, तर आपलं शरीर ज्याच्यापासून बनलेलं आहे ते म्हणजे सेल्स, लक्षात ठेवा. आणि हे काय करतायत, तर वेगवेगळ्या अशा पद्धतीचे लाईफ प्रोसेस कोणत्या कोणत्या, तर आपल्या शरीराची वाढ होते, ग्रोथ होती आहे, नाही. आपण लहान असल्यापासून आता आपलं शरीर जे आहे ते वाढत गेलेलं आहे. रेस्पिरेशन, श्वसन सतत चालू आहे आपल्या शरीरामध्ये, ऑक्सिजन घेतो आहोत, कार्बन डायऑक्साईड सोडतो आहोत, है ना. एक्सक्रीशन म्हणजे नको असलेल्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये तयार होतात, त्या आपल्या शरीराच्या बाहेर टाकणं गरजेचं असतं, त्याला एक्सक्रीशन सिस्टीम म्हणतात, तिथे ते काम चालू आहे.
त्यानंतर रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली. आता या ठिकाणी चहाची केटली आहे ती गरम असते, होय का नाही, जर तिला आपण हात लावला तर चटका बसतो, हे आपल्याला कळतं. कशामुळे कळतं तर आपल्या शरीरामध्ये अशा पद्धतीची एक सिस्टीम चालू आहे जी काम करते की आपल्याला त्या गोष्टी जाणीव घडून आणते स्पर्शाच्या माध्यमातून. ठीक आहे. मुवमेंट, हालचाल करतं आपल्या शरीर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. रिप्रोडक्शन, आपल्यासारखेच नवीन सजीव पुन्हा तयार होणार आहेत, तर ही आपल्या शरीरातच ही गोष्ट या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मग ती देखील काम करते आहे, लाईफ प्रोसेस त्या ठिकाणी चालू आहे. तर अशा अनेक लाईफ प्रोसेस, आता याच्यामध्ये डायजेशन घेतले नाही, डायजेशन लाईफ प्रोसेस आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे अशा अनेक लाईफ प्रोसेसेस आहेत. बोन सिस्टम आपल्या शरीरामध्ये काम करते, नर्व्ह सिस्टम आपल्या शरीरात काम करते आहे, ब्लड सर्क्युलेशन सिस्टम आपल्या शरीरात काम करते आहे. अशा अनेक लाईफ प्रोसेसेस आपल्या शरीरामध्ये सतत काम करत आहेत बिकॉज ऑफ ओनली विथ द हेल्प ऑफ सेल्स. हे विसरू नका. ठीक आहे. सगळं कोणामुळे चालू आहे? सेल्समुळे चालू आहे. We know that number of cells is not the same in the bodies of different living organisms. Thus, based on the number of cells, living organisms are classified into two types: unicellular organisms and multicellular organisms. आता पुस्तकामध्ये या संदर्भामध्ये हा चार्ट तर नाहीये, पण लक्षात ठेवा की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे दोन त्यांनी मुख्य भाग केलेले आहेत. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ सेल्स, शरीरामध्ये सेलची संख्या किती आहे याच्यावर त्यांनी हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर याच्यात दोन भाग आहेत. एक आहे युनिसेल्युलर, म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये युनिक एकच सेल आहे, असा जो काही प्राणी आहे किंवा असा जे काही वनस्पती आहेत त्यांना म्हटलेलं आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. आणि ज्याच्या शरीरामध्ये एकापेक्षा जास्त सेल्स आहेत, ठीक आहे, त्यांना काय म्हटलेलं आहे? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके. ही सोपी एकदम डेफिनेशन यांची केलेली आहे. ओके. ऑर द लिव्हिंग थिंग्स हॅव्हिंग ओनली वन सेल इज कॉल्ड एज युनिसेल्युलर अँड द लिव्हिंग थिंग्स हॅव्हिंग मोर दॅन वन सेल आर कॉल्ड एज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. एकदम सोप्या पद्धतीनं यांनी हा चार्ट बनवलेला आहे. पहा. Some living organisms are made of a single cell. याच्यात These are एक्झाम्पल्स called आहेत. एक्झाम्पल. unicellular organisms. On the other hand, some organisms are made of many cells. These organisms are called multicellular organisms. ही एक्झाम्पल्स आहेत त्यांची. तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला क्वेश्चन जर विचारले तर तुम्ही लिहू शकता एक्झाम्पल्स ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड एक्झाम्पल्स ऑफ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. पहा. In these organisms, different types of cells carry out different body functions. या ठिकाणी वेगवेगळ्या सेल्स पासून वेगवेगळी कामं करून घेतली जात आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे मसल सेल्स कडनं मुवमेंट करून घेतली जाते, नर्वस सेल्स कडनं कंडक्शन ऑफ नर्व्स, म्हणजे एक भावभावना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे, हे नर्वस सिस्टीमचं काम असतं. तर त्याच्या सेल्स हे काम करत असतात सतत. ठीक आहे. त्यानंतर रेड ब्लड सेल हे काय करतात? कंडक्शन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, म्हणजे आपल्या शरीरात ऑक्सिजन जातो शरीरामध्ये आणि तो या रेड ब्लड सेलमध्ये मिसळतो आणि तो सगळीकडे पसरतो आपल्या शरीरामध्ये. आणि मग जिथे ज्या गोष्टी नको आहेत गॅसेसच्या, उदाहरण कार्बन डायऑक्साईड काढून घेतला जातो त्या सर्व सेल्समधनं आणि तो ब्लडमध्ये याच रेड ब्लड सेलमध्ये मिसळतो आणि तो परत आपल्या फुफ्फुसात आणला जातो फिल्टर करण्यासाठी. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सेल्सचं वेगवेगळं फंक्शन असतं, हे लक्षात ठेवा. आणि मल्टीसेल्युलर मध्ये असे वेगवेगळे सेल्स वेगवेगळं काम करतायत. मल्टीसेल्युलर मध्ये अशी गोष्ट आहे, युनिसेल्युलर मध्ये एकच सेल असतो, त्या एका सेलमध्ये त्यांना हे मुवमेंट, कंडक्शन ऑफ नर्व्स, कंडक्शन ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस, हे सगळं त्यांना एका सेलमध्येच करावं लागतं. आपल्याला मात्र तशी वेगवेगळी सोय करून ठेवलेली आहे. पाहूया. But do you know how the life processes of unicellular organisms take place? All the life processes in a unicellular organism, such as digestion, respiration, excretion, etc., take place in the single cell itself. हा फरक आहे युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर मध्ये. ठीक आहे. मल्टीसेल्युलर मध्ये डिफरंट फंक्शन्स आर डन बाय डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स, बट इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स all the life processes or all the functions are done by one cell only. म्हणजे त्यांची भूमिका बदलत राहते सतत. ठीक आहे. जसं एक लहान घर आहे, त्या लहान घरामध्ये दिवसभर आपण तिथे अभ्यास करतो, होय का नाही? एकच खोली आहे आणि त्या खोलीमध्ये आपण अभ्यास पण करतो. तिथंच पाहुणे आले की तिथंच त्यांना सतरंजी घालून दिली जाते किंवा तिथंच ते बसतात, होय का नाही? आणि संध्याकाळ झाल्यानंतर आपण तिथेच जेवतो
किंवा रात्र झाल्यानंतर आपण तिथेच झोपतो. म्हणजे एकाच खोलीमध्ये एकाच जागेमध्ये आपण काय करतो, फंक्शन्स चेंज करतो दिवसभरामध्ये. तसं आहे ते की या ठिकाणी जे काही एकच युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतं ते काय करतं, तर एकाच सेलमधनं त्याचे मुवमेंट पण करतं, त्यानंतर ते डायजेशन पण करतं, रेस्पिरेशन पण करतं. त्यात सर्क्युलेटरी सिस्टम नसते पण पेशीद्रव्य असतं त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीनं ते एकाच सेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जे काय आहेत फंक्शन्स ते घडून आणत असतात. पण मल्टीसेल्युलर मध्ये त्याला वेगवेगळे सेल्स डिफाईन केलेले आहेत आणि वेगवेगळे सेल्स वेगवेगळे फंक्शन्स करत असतात. Great scientist. In 1665, a scientist, Robert Hooke, observed a thin section of cork under a microscope. रॉबर्ट हुक नावाचा जो काही सायंटिस्ट आहे त्यांनी 1665 मध्ये पहिल्यांदा एक सिंपल मायक्रोस्कोपच्या सहाय्यानं एक कॉर्क म्हणजे लाकडाचा एक छोटासा तुकडा घेऊन त्याने सूक्ष्मदर्शकाखाली बघितला. तर त्याच्या लक्षात आलं की लाकडाच्या त्या छोट्याशा तुकड्यामध्ये काय आहेत, तर काही छोटे 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 वेगवेगळे भाग आहेत आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या भागांना जोडून हा लाकडाचा छोटासा तुकडा बनलेला. म्हणजे लाकूड देखील याच पद्धतीनं छोट्या छोट्या भागांपासून बनलेला असेल आणि मग त्या ते जे काही छोटे छोटे भाग आहेत त्या भागाला त्यांनी सेल असं नाव दिलं होतं त्यावेळेस. सेल्स का नाव दिलं, तर सेलचा दुसरा एक शब्द तुरुंग देखील होतो. म्हणजे ते छोटे छोटे तुरुंगामध्ये छोटे छोटे कप्पे असतात आणि त्या कप्प्यामध्ये कैद्यांना ठेवलं जातं. ठीक आहे. किंवा एखादी छोटीशी जागा आणि अशा अनेक जागा मिळून एक भाग बनलेला असतो. अशा छोट्या भागाला त्यांनी सेल असं नाव त्यावेळेस वापरत असत आणि मग त्याच नावावरनं त्यांनी त्याचा अर्थ काढला की असे छोटे छोटे भाग जर एका भागात असतील तर त्यातल्या एक छोट्या भागाला आपण काय म्हणूया त्याला सेल असं म्हणूया. ठीक आहे. In this section, he saw hexagonal compartments like those of a beehive. He named those compartments cells. याला कंपार्टमेंट सेल, जसं मधमाशाचं पोळं असतं. तर त्या पोळ्यामध्ये अनेक छोटे 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 भाग असतात, घर असतात छोटी छोटी, होय का नाही. तर त्याच पद्धतीने त्याला ही रचना दिसली म्हणून त्याला त्याला काय नाव दिलं, सेल असं नाव दिलं. This term is derived from the Latin word cella, which means small room. In 1838, two scientists, M.J. Schliden and Theodor Schwann, formulated a theory about the cellular structure of living organisms. खूप वर्षानंतर त्याच्यानंतर या दोन सायंटिस्टनी सेल्सवरच अभ्यास केला आणि त्यांनी दोन थेरीज पुट अप केल्या. पहा कोणत्या त्या. It states that all living organisms are made up of cells. ही सर्व सजीव बघा त्यांनी खूप महत्त्वाचं विधान केलेले ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं ते म्हणाले. म्हणजे त्यांना माहित आहे किंवा नॉन लिव्हिंग थिंग मध्ये असं कुठली स्ट्रक्चर त्यांना दिसत नाही. त्याने अभ्यास करून मग एवढं सांगितलं की फक्त ऑल लिव्हिंग थिंग्स जेवढे आहेत, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेवढे आहेत ते सगळे सेल्स पासून बनलेले असतात. And the cell is the fundamental component of living organisms. आणि या सेल्स मुळेच आपल्या शरीराचं कामकाज व्यवस्थित चालत असतं. म्हणजेच फंडामेंटल कॉम्पोनंट आहे आपल्या शरीरातलं हे आणि हे बेसिक स्ट्रक्चर आहे. याच्या आतमध्ये आणखी सेल्स परत आणखी कशावर काम करतो वगैरे काय त्यांनी सांगितलं नाही. पण सेल्स हेच आपल्या शरीराचं बेसिक स्ट्रक्चर आहे किंवा बेसिक कंपोनंट आहे की ज्याच्यामुळे बाकीचे भाग हे शरीराचे दिसत असतात. म्हणजे सेल इज अ फंडामेंटल कॉम्पोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असं त्यांनी सांगितलं. हा फार मोठा शोध त्यांनी त्यावेळेस लावलेला होता. कारण लोकांना माहितच नव्हतं. त्यांना वाटतं शरीर म्हणजे आपण स्वतंत्र कोणीतरी आहोत, पण आपलं शरीर देखील इतर कुणाकडनं चालवलं जातं. आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी कामं आहेत ती इतर कोण तर करत असतं हेच त्यावेळेस माहित नव्हतं लोकांना. आणि हे त्यांनी त्यावेळेस समजावून सांगितलं की आपलं शरीर सेल्स पासून बनलेलं आहे आणि सेल्स आपल्या शरीराचा मुख्य भाग आहेत. Further, in 1885, Rudolf Virchow stated that all cells are formed from pre-existing cells. रुडॉल्फने सांगितलं की जे काय आपले सेल्स आहेत ते कशावर बनलेले आहेत, तर आधी कोणते तरी सेल्स होते आणि त्या सेल्सचा विकास होऊन किंवा त्या सेल्स पासून आणखी नवीन सेल्स बनत आपलं शरीर बनलेलं आहे. किंवा प्रत्येक शरीर असंच बनतं. म्हणजे एक बी पेरल्यानंतर जसं झाड उगवतं तसंच आहे ते, लक्षात ठेवा. म्हणजे एक बी मध्ये किती सेल्स असणार, एकच बी म्हणजे एक सेल आहे, लक्षात घ्या. तर त्या सेल्स पासून ते झाड बनतं. म्हणजे त्या झाडामध्ये जे परत सेल्स आहेत ते सेल्स कोणापासून आहेत, तर आधी बी होतं म्हणून अशा पद्धतीचे झाड आणि त्या झाडामध्ये इतर अनेक सेल्स बनलेले आहेत. आणि जेव्हा झाड मोठं होतं
मग त्याच्यामध्ये जे काही फुलं तयार होतात आणि फळं तयार होतात, त्या फळामध्ये परत बी तयार होते आणि ते बी पेरल्यानंतर पुन्हा झाड तयार होतं. म्हणजे आधी अस्तित्वात असलेल्या बियापासूनच आपल्याला झाड मिळत असतं. तसंच आहे की सेल्स जे आपल्याला दिसत आहेत ते आधी कोणत्या तरी खूप वर्षांपूर्वी एक सेल होतं आणि त्या सेल पासूनच हे डेव्हलपमेंट होतं. वेगवेगळ्या प्रकारचे अशा पद्धतीचे ऑर्गॅनिझम्स आपल्याला किंवा जे काही प्राणी आणि पक्षी किंवा वनस्पती आहेत ते दिसत आहेत. लक्षात ठेवा, म्हणजे कुठेतरी आधी एक सेल तयार झालेलं आहे. It states that all living organisms are made up of cells, and the cell is the fundamental component of living organisms. Further, in 1885, Rudolf Virchow stated that all cells are formed from pre-existing cells. पॅरेंट सेल आणि डॉटर सेल. डॉटर सेल कुठून आहे तर आधी पॅरेंट सेल होते, त्यांच्या पॅरेंट सेल पासून डॉटर सेल बनलेले असं त्यांचं म्हणणं आहे की आधी सेल्स होते. ठीक आहे, आपला वेळ संपत आलेला आहे, फक्त 5 मिनिट उरलेले आहेत. ठीक आहे, आणि आपण आज सेल्सचा बेसिक कन्सेप्ट समजून घेतलेले आहेत सेल्सच्या संदर्भामध्ये. तर याच्यावरचा अभ्यास पण तुम्हाला मिळेल. ऍक्च्युली आणखी 2 युनिट मला आज कम्प्लीट करायचे होते आणि त्यासाठी मला 1 तास अवेलेबल होता, पण काहीतरी टाइम टेबल चेंज व्हायला लागले, त्यामुळे मी आज इथेच थांबतो अर्धा तास हा तास घेऊन. 1 दिवसाआड 1 किंवा दररोज का कसं जमते त्या पद्धतीने मी ऑनलाईन तास घेणार आहे आणि मराठी माध्यमाचा वेगळा आणि इंग्रजी माध्यमाचा वेगळा असा तास घ्यावा लागणार आहे. त्यामुळे मी माझ्या क्षमतेनुसार पाहून किंवा किती वेळ आपल्याला द्यावा लागतो आणि तुम्ही पण किती वेळ इथं ऑनलाईन बसू शकता याचा विचार करून हा 1 तासापर्यंत कसा घेता येईल याचा मी विचार करणार आहे. ठीक आहे, तर आपण जास्त डिटेलमध्ये समजून घेतो आहोत त्यामुळे आपल्याला थोडासा वेळ लागणार आहे. ठीक आहे, मी जेवढं जास्त तुम्हाला सांगता येईल तेवढं मी सांगत आहे. तुम्ही त्याचा अभ्यास करा, नीट समजून घ्या. आणि मी आज पुस्तकातला फक्त 1च पान म्हणजे सेल्स हा भाग शिकवलेला आहे, तुम्हाला सांगितलेला आहे. उद्या तसं आपण मेजरमेंट ऑफ ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स समजून घेऊयात आणि त्याचबरोबर त्याचा पुढचा भाग आहे सेल्स साईज, हे समजून घेऊयात. खरं तर हे 1 तासात हे सगळं मला सांगायचं होतं, पण शक्य नाही आहे. खरं तर खूप सांगावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला ते लक्षात येणार नाही. कारण मी जर फास्ट सांगत गेलो तर मग काहीतरी गोष्टी अर्धवट राहतात, म्हणून मला ते व्यवस्थित सांगावं लागणार आहे. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण रोज 1-1 पॉईंट क्लिअर करत जाऊयात. मग त्याच्यावरचं मी जे काही स्वाध्याय आहे ते तयार करणार आहे, कारण माझ्याकडे आता परत कोविड ड्युटी पण आहे. तुम्हाला तिथे 10 वाजता जायचं आहे आणि परत मी 2ला येणार. मग तिथून पुढे परत मी स्वाध्याय तयार करणार आणि मग तुम्हाला ते मला वाटतं संध्याकाळपर्यंत तुम्हाला मिळून जाईल स्वाध्याय. ठीक आहे, तर हा भाग पुन्हा एकदा वाचा. याच्यामध्ये जर काही अवघड तुम्हाला वाटत असेल, काही गोष्टी समजत नसतील तर त्याला अंडरलाईन करा आणि मग नंतर ते मला व्हॉट्सअपवर शेअर करा. मग मी तुम्हाला त्याच्या संदर्भात काही अर्थ सांगता आला तर मी सांगेन, त्याच्यावरनं तुम्ही समजून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थिनी ऑनलाईन येत नाहीयेत, आपला वर्ग जवळपास सेमीचा 150 विद्यार्थिनींचा वर्ग, लक्षात ठेवा. 150 विद्यार्थिनी, ऍक्च्युली 152 आहेत, नवीन ऍडमिशन झालेत आपल्याकडे 2. तर ते विद्यार्थिनी ऍक्च्युली बघितलं तर संख्या किती आहे आपली आज या ठिकाणी उपस्थिती 22 विद्यार्थिनी पार्टिसिपेट झालेली, म्हणजे फार कमी संख्या आहे, लक्षात ठेवा. तर ज्या मुली ऑफलाईन आहेत त्यांना तुम्ही सांगा, ज्या आलेले नाही, जॉईन झालेले त्यांना जॉईन करून घ्या. तुम्ही विद्यार्थिनींनी 7वी अ आणि ब च्या ग्रुपमध्ये तर राहतच, पण तुम्ही स्वतः एक ऍक्टिव्हेट ग्रुप बनवा. जे विद्यार्थी ऑनलाईन असतात सतत, त्यांचा एक ऍक्टिव्हेट ग्रुप स्वतः बनवा एक तुम्ही. ठीक आहे, आणि त्याला मला त्यामध्ये ऍड करा आणि त्या ग्रुपमध्ये आपण काय करूयात, आपला अभ्यास वगैरे डिस्कस करूयात. ठीक आहे, म्हणजे एखादीचा प्रॉब्लेम हा 10 जणांचा प्रॉब्लेम असू शकतो. जर तिने तो क्वेश्चन टाकला तर आपोआपच त्या क्वेश्चनचा आन्सर बाकीच्यांना पण समजून येईल. ठीक आहे, आणि 7वी अ कसं आपल्या ग्रुपमध्ये सर्वच विषय शिक्षक पण आहेत, होय की नाही, त्यांना डिस्टर्बन्स नको म्हणून आपण सायन्सचा हा वेगळा सेमीचा ग्रुप करूयात आणि त्याच्यामध्ये आपण हे एकमेकांना शेअर करूयात, जे काही अभ्यास करतो आहोत आपण, जे काही प्रॉब्लेम्स येत आहेत ते. एक लक्षात. आता कोणीतरी याच्यामध्ये लीड घ्या आणि तुम्ही या पद्धतीने तो ग्रुप बनवा आणि इतर विद्यार्थिनींना ऍक्टिव्हेट करा की नाही, तुम्ही या ऑनलाईन क्लासमध्ये आपण अभ्यास करूयात. आणि ज्या मुली ज्यांच्याकडे सोयच नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही आहे, त्यांच्याकडे झूम ॲप नाही आहे, असे काही टेक्निकल अडचणी आहेत, तर त्या मोबाईल असेल तर झूम ॲप घेऊन टेक्निकल अडचण सॉल्व्ह करता येईल. पण मोबाईलच नसेल त्यांच्याकडे तर किमान मग त्यांचा अभ्यास गट एक करता येतो का बघा. आपल्याच भागातील ज्या विद्यार्थिनी 8-10 पार झाल्या, 10च्या पुढे नाही, 10च्या आतच 5 ते 10च्या दरम्यान आपण तो अभ्यास गट करणार आहोत. ठीक आहे, मग एका दिवशी आपण त्यांना समोर बसवून मोबाईल समोर ठेवून आपण सगळ्यांना असं त्यामध्ये सहभागी करून घेऊयात. कसं आहे, अभ्यास तर करायचा आहे आणि सर्वांना घेऊन अभ्यास करायचा म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी त्यात उपाय
मार्ग शोधावे लागतील. आणि असं जर करता येत असेल तर तसं त्या ग्रुपमध्ये टाका की आम्ही असा अभ्यासगट स्थापन करतो आहोत. या 4 विद्यार्थिनी किंवा 2 विद्यार्थिनी ज्या आहेत त्या बाहेरच्या आपल्या घरी आलेल्या आहेत आणि त्या अभ्यास करतात आमच्यासोबत. असं काहीतरी जे काही तुम्हाला त्या ठिकाणी करता येईल त्यांना घेऊन ते करा आणि मला त्याची सूचना द्या. म्हणजे मला पण सांगता येईल की आम्ही एवढे विद्यार्थिनी ऍक्च्युली ऑनलाईन आहोत. दिसत असताना ती एकच विद्यार्थिनी दिसते, पण ऍक्च्युली 2-3 विद्यार्थिनी मिळून तो गट बनलेला आहे तिथे आणि मग त्या 3 विद्यार्थिनी ऑनलाईन होत्या असं मला सांगता येईल. म्हणजे जास्तीत विद्यार्थी अभ्यास करतायत असं आपल्या शाळेत दिसेल. ठीक आहे. तर सर्वांना सूचना आहे की अभ्यास गट बनवा आणि ग्रुप बनवा, ते सगळ्यात महत्वाचं. आणि अभ्यास करा. जे काही मी सांगितलं, समजावून सांगितलं ते वाचा पुन्हा एकदा आणि त्यातले महत्वाचे जे काही पॉईंट्स आहेत ते लिहून काढा. ठीक आहे. मी या ठिकाणी थांबतोय आणि सर्वांना बेस्ट ऑफ लक आपल्या सेकंड सेमिस्टरसाठी. ठीक आहे. तर आपण आजपासून अभ्यासाला सुरुवात करतो आहोत. सायन्सचा अभ्यास सुरू झालेला आहे. या संदर्भात तुम्ही सजग राहा. शक्यतो बाहेर पडू नका. बाहेर पडत असाल तर मास्क वापर करा, सॅनिटाईज वापरा. ठीक आहे. आणि लोकांपासून थोडंसं दूर अंतरावर राहा. किमान 1 मीटर म्हणजे साधारण 2 ते 3 फुटापर्यंत त्यांच्यापासून लांब राहा. गर्दीत जाणं टाळा. येते लक्षात. घरच्यांची काळजी घ्या. ओके. चलो, गुड डे. बाय.